रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 25 ते 27चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. आजीचे हे काय झुंज, काय जन्मा नवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. या ओवीमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या संभ्रमावरून आणि युद्धाच्या वेळी दाखविलेल्या मोहवस्थेवरून खडसावत आहेत. या ओव्यांचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, तुझे हे आजचे युद्ध काही पहिलेच युद्ध आहे का? तुझ्यासाठी ही काही जन्मातली नवीन गोष्ट नाही. तुझे आणि या कौरवांचे वैर तर जन्मापासूनचे आहे. तुमच्यामध्ये हा संघर्ष नेहमीच चालत आलेला आहे. मग आजच तुला याचे नवल का वाटते? असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले, हे नेनी जे परी कुडे केले अर्जुना तुवा. या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की असे असताना आता अचानक काय झाले? तुझ्या मनात हा कसला स्नेह आणि प्रेम उत्पन्न झाले आहे हे मला उमजत नाही. पण अर्जुना, तू हे जे काही वागत आहेस ना, ते मात्र अत्यंत वाईट आहे आणि अत्यंत चुकीचे पण आहे, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणत आहेत. मोह धरलिया ऐसे होईल, जे अस्ति प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल एही केसी. या ओवीमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जर तू असाच मोह धरून बसलास तर त्याचे परिणाम भयानक होतील. तुझी आजवरची जी काही प्रतिष्ठा आहे, कीर्ती आहे, ती धुळीला मिळेल. इतकेच नाही तर तुझे हे लोक म्हणजे ऐहिक जीवन तर बिघडेलच, पण स्वधर्माचा त्याग केल्यामुळे तुझ्या परलोकातही तुझ्या हातून निसटून जाईल परलोक. थोडक्यात सांगायचे तर या ओव्यामधून श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माची आठवण करून देत आहेत. युद्धभूमीवर शत्रूविषयी पुळका येणे हा दयाभाव नसून तो केवळ मोह आहे, आणि या मोहामुळे अर्जुनाचे इहलोक आणि परलोक दोन्ही नष्ट होतील, असा इशारा श्रीकृष्ण भगवान देत आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.